लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या ही विनम्र विनंती करायला खरं तर मी आले. अनेक वर्ष म्हणजे आता जेव्हा इलेक्शनचे दिवस येतात तेव्हा पहिलं इलेक्शन नेहमी आलं. 2004 साली 2003 साली मी 10 वर्ष परदेशात राहिले. मी बर्कली युनिव्हर्सिटीला शिक्षणासाठी गेले. त्यानंतर माझ्या पतीची बदली सिंगापूरला झाली आणि त्यानंतर आम्ही सिंगापूर इंडोनेशियाला राहून आम्ही भारतात परत आलो. आणि भारतात परत आल्यावर ज्याचं शिक्षण मी घेतलं, मी बाय प्रोफेशन मायक्रोबायोलॉजी, आणि मायक्रोबायोलॉजीचं शिक्षण घेतल्यानंतर काहीतरी केलं पाहिजे म्हणून काम सुरू केलं. आणि त्यानंतर मी साताऱ्याला जाऊन भटक्या विमुक्त समाजाचं काम सुरू केलं. काम करताना रयत शिक्षण संस्थेत शिक्षणामध्ये काम करायची संधी मिळाली. आणि असं करत करत 2006 साली मी पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेले. निवडून गेल्यानंतर एक वर्षभर माझं काम बघितल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक निर्णय घेतला की 2009 मध्ये मी लोकसभा लढायची. आणि मला 2007 मध्ये जेव्हा ही चर्चा झाली म्हटलं माझी तयारी आहे, पण मला मतदारसंघ पुरा माहिती. लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो तेव्हा आपल्याला आपल्या मतदारसंघाची तर ओळख असली पाहिजे. म्हणून 2007 ते 2009 2 पूर्ण वर्ष मी बारामती लोकसभा मतदारसंघातला गाव, वाडी, वस्ती, सोसायटी फिरले. आणि ते फिरत असताना त्या भागातले प्रश्न, त्या भागातला अभ्यास हा करण्याची संधी आणि मदत आज माझ्या बरोबर सगळे आहेत यांच्यामुळे मी करू शकतो. हा सचिन दोडके यांचा मनाचा मोठेपणा आहे की ते सातत्याने म्हणत होती सगळी कामं मी केली. ही सगळी कामं मी नाही केली, ही सगळी कामं आम्ही मिळून केली. त्याच्यात प्रत्येकाचा एक वेगळा रोल आणि त्याच्यामुळे आमच्यापैकी कोणीच मी नाही होत, आम्ही सगळे आम्ही आहोत. आणि त्याच्यामुळे जरी सचिन दोडकेंनी माझं कौतुक केलं असलं तरी त्याच्यात सिंहाचा वाटा हा या सगळ्यात आज व्यासपीठावर असलेल्या सगळ्या सहकार्यांचा. आणि मी जेव्हा या प्रवासाचा विचार करते त्याचा उल्लेख सचिन सायलींनी दोघांनी त्यांच्या भाषणात केला की सत्तेचं विकेंद्रीकरण. कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज आणला आणि त्या पंचायत राजच्या माध्यमातून सत्ता एका ठिकाणी राहता कामा नये. कारण का ती एका ठिकाणी राहिली तर मग ती महासत्ता त्या व्यक्तीची होते, सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा होत नाही. त्याला दडपशाही म्हणतात, लोकशाही म्हणत नाही. आणि म्हणून सत्ता ही विकेंद्रितच केली पाहिजे म्हणून सत्तेचं विकेंद्रीकरण झालं. आणि सरपंच टू लोकसभा या प्रत्येकाचे रोल्स क्लिअर झाले. रोल्स क्लिअर झाले तरी ते इंटरकनेक्टेड असतात. म्हणजे आता इथला बाहेरचा मोठा नॅशनल हायवेचा रस्ता झाला तो काय मी एकटीने मी दिल्लीत काम करते म्हणून केला नाही. त्याची सगळी अलाइनमेंट या लोकांनी मिळून प्रपोज केली आणि मग तो आम्ही पुढे केला. तो आधी झाला, त्यानंतर सरकार बदललं. आपण राज्यात राहिला असाल तेव्हा हा रस्ता होता. त्याचं सुशोभीकरण करण्यात अनेक लोकांची मदत झाली. आणि जरी मी एका विरोधी विचारात काम करत असले तरी मी गडकरी साहेबांचा आवर्जून उल्लेख करेन की जरी आम्ही वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असलो, जेव्हा विकासाची वेळ येते तेव्हा गडकरी साहेबांनी 10 वर्षात आम्हाला कधीच अंतर दिलं. आम्ही काम नेलं की काम केलं. आणि ह्याला लोकशाही म्हणतात. जेव्हा आम्हाला विचारतात 70 वर्षात तुम्ही काय केलं, गव्हर्नन्स इज कंटिन्युटी, नो वन गव्हर्नमेंट डज एव्हरीथिंग. सगळीच सरकार काम करतात. ही आज त्यांच्या विरोधात आहे म्हणून ह्यांनी 10 वर्षात काहीच काम केलं नाही असंही मी म्हणलं. कारण का प्रत्येक सरकार हे काही ना काहीतरी चांगलं काम करतच असतं. आणि मी सातत्याने सगळ्यांना सांगते माझी लढाई वैयक्तिक नाही, माझी लढाई यांच्याशी वैचारिक माझी लढाई. आणि विचारामध्ये लेफ्ट अँड राईट असलंच पाहिजे. सगळेच एका मताचे झाले तर मग लोकशाहीला काहीच अर्थ राहणार. आणि विकास हा त्या वैचारिक भूमिकेचा एक अविभाज्य भाग आहे. इट कॅनॉट बी द सेंटर ऑफ एक्झिस्टन्स, इट इज पार्ट ऑफ द स्टोरी. जगात कुठल्याही लोकशाहीत गेला तरी एक लेफ्ट विंग आहे आणि एक राईट विंग आहे. आणि त्या माध्यमातून लोक मतदान करून पुढे विकास होतो. विकास म्हणजे नक्की काय? व्हेरी ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट.
लोकांना असं गैरसमज आता झालाय, ब्रिज बांधला, पाण्याची टाकी केली, तेवढंच सीमित झालं की विकास होतो. विकास फक्त सिमेंट मधून होत नाही. त्या सिमेंटचा वापर किंवा त्या सुविधा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवणार असेल तर त्या सिमेंटचा उपयोग आहे, नाहीतर त्या सिमेंटला शून्य किंमत. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते मेट्रोचं. मी मेट्रोच्या विरोधात नाही. मी मॉडर्न इंडिया रिप्रेझेंट करतो. आय एम फुल्ली टेक्नॉलॉजी ड्रिव्हन. मी जगात राहिलेले, फिरलेले, शिकलेले, जग पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे विकासाच्या विरोधात मी असूच शकत नाही आणि मेट्रोच्याही विरोधात मी नाहीये. पण प्राधान्य कशाला आयुष्यात दिलं पाहिजे एवढं तर आपल्याला नक्कीच कळतं. जरूर मेट्रो झाली पाहिजे, पण मेट्रोसाठी हजारो करोड रुपये तुमच्याकडे आहेत, पण पुण्यामधला प्रत्येक फुटपाथ नीट करायला या सरकारकडे पैसे नाही. हजारो करोड रुपये तुमच्याकडे मेट्रोसाठी आहे, पण पीएमटीची बस आणि तिथला बस स्टॉप हा नीट करण्यासाठी या सरकारकडे पैसे नाही. हजारो करोड मेट्रोसाठी आहे, पण सगळे रस्ते, आता वारजेचं उदाहरण नाही आहे, हे फक्त वारजे सीमित भाषण नाहीये, मी एक जनरल चित्र तुमच्या समोर ठेवते. आजही तुम्ही धायरीत गेला तरी धायरीत कचरा दिसतो आणि त्याच्या वेदना मला होतात. कारण का मी जरी कॉर्पोरेशन लढत नसले तरी मी त्या भागाची लोकप्रतिनिधी आहे. दरवेळीच वारज्यात आपलं धायरीत गेलं की फोटो काढायचा, ट्विट करायचा, कॉर्पोरेशनला फोन करायचा की अहो कचरा उचला. सकाळीच उचलला होता, म्हणलं परत झालाय, उकिरडा दिसतोय. हे कॉर्पोरेशनचंच काम आहे. तसा उकिरडा वारज्यात का नाही दिसत? कारण का यांचं बारीक लक्ष असतं. मी कुणावर वैयक्तिक टीका करायला नाही आधी, पण ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड. आता कचरा, पाणी हे काय माझ्या अंडर येत नाही, हे यांच्या अंडर येतं. पण एक टीम म्हणून आम्ही काम करतो. पण आज धायरीमध्ये लोकप्रतिनिधी, तिथले नगरसेवक माझ्या विचाराचे नाही आहेत, म्हणून मी त्यांना फोन केला तरी काय प्रश्न माझा सुटत नाही, म्हणून मी डायरेक्ट कॉर्पोरेशनला फोन करतो की धायरीमधला कचरा का उचलला जात नाही. आणि रोगराई वाढते. ज्याच्या घरी डेंग्यू होतं ना त्याला विचारा किती टेन्शन असतं. तो प्लेटलेटचा रिपोर्ट ही स्टोअर दागदुख किती होते. आणि एक वेळ ना आपण आजारी पडलो तर चालतो, घरातली पोरं नको आजारी पडला, जीव कसा काळा काचा वीस होतो. मी पण एक आई आहे, मला माहिती आहे काय असतं. घरातले मोठे आणि धाकटेला आजारी पडले ना की वाटतं नको आपण आजारी पडलो असतो तो बरं झालं. त्यामुळे डेंग्यू असेल, कोविड असेल, त्या सगळ्याच्या आरोग्याच्या सेवा आहे, पाण्याची सेवा आहे. मला मगाशी यांनी विचारलं, पाणी मागितलं ते म्हणले ह्याचं हे पाणी प्या ना तुम्ही, काय तुमचं स्पेशल पाणी असतं? म्हटलं माझं पाणी स्पेशल नसतं, ही गाडीतून जातं. मी प्लास्टिकच्या विरोधात भाषण करते, तर आय हॅव टू वॉक माय टॉक. त्याच्यामुळे मी घरातून 2 लिटर पाणीचे थर्मस घेऊन माझ्या घरातून येते. याचं कारण असं, जर मी प्लास्टिकच्या बाटल्या, मी पूर्णपणे याच्या विरोधात नाहीये, कारण का अर्ध्या या बाटल्याची फॅक्टरी माझ्या लोकसभा मतदारसंघात. त्याच्यामुळे थोडा खट्टा थोडा मिठा, त्याच्यामुळे तुम्ही प्या. पण ही पार्श्वभूमी असली तरी या सगळ्यांमध्ये सुवर्ण मध्य साधायचा असतो. व्हॉट इज गुड गव्हर्नन्स इज सुवर्ण मध्य साध. त्यामुळे मेट्रो ही झालीच पाहिजे, पण मेट्रोच्या आधी त्याची कनेक्टिव्हिटी, तिथले रस्ते, तिथले फुटपाथ, तिथली पीएमटी, तिथला कचरा हा तर साफ केला पाहिजे. शाळा चांगल्या झाल्या पाहिजे. समता कशातून येते? शिक्षणातून येते. तुम्ही कुठल्या चांगल्या संस्थेमध्ये शिकला आणि ती एकदा जर कपाळावर तुमच्या छापा लागला ना तर आयुष्यात कोणी गाव, वाडी, वस्ती, जात, धर्म विचारत त्याने अरे बापरे एवढ्या संस्थातून आला. म्हणजे मला तर कॉम्प्लेक्स आहे. मला कोणीतरी व्यक्ती भेटला, म्हटलं IIT IIMचा आहे, बापरे साष्टांग नमस्कार. कारण का आहेच तेवढ्या मोठ्या संस्था, त्याचा मान सन्मान केलाच पाहिजे आपण. आणि मेरिट हॅज व्हॅल्यू अँड दॅट्स द ओनली थिंग दॅट मॅटर्स इन लाईफ. आफ्टर ऑल तुम्ही विचार करून बघा, एखाद्याला वशिलाने ऍडमिशन देऊ शकतो, पण तो अभ्यास पण झेपला पाहिजे ना पुढचे 4 वर्ष. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी, अभ्यासाचं महत्त्व, या सगळ्या गोष्टी आणि ह्या वारज्यात देण्याचा प्रयत्न आम्ही तुमच्यासाठी करतो. वारजी आज म्हणजे सगळ्यात ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट जसं म्हणतात तसं ॲस्पिरेशनल ॲड्रेस हा वारजा झालेला आहे. अभिमानाने मला आठवतं माझ्या लहानपणी प्रभात रोडवर घर असणे खूप मोठी गोष्ट होती. तसं आज आम्ही वारज्यात राहतो. लोक आम्हाला म्हणतात हो तिथलं वारज्यासारखं खरा हो तुम्ही. म्हटलं अहो आम्हाला नगरसेवक निवडून द्या, सगळं करतो.
ही गोष्ट खरी आहे, कारण का हे श्रेय त्यांचं आहे. रोज कचरा तुमच्या सुखदुःखात ॲम्ब्युलन्स लागली की मी नसते हे असतं. जेव्हा ऑलिम्पिक होते तेव्हा 4 दिवस त्या उन्हाव तानामध्ये कोण उभे राहते, हे उभे राहते, कारण का मी सगळा लोकसभा मतदारसंघ पडतो. तेव्हा इट्स डिव्हिजन ऑफ ड्युटी अँड लेबर फॉर अ लार्जर गुड कॉज. हे झालं आपण मला राज्य आणि मला देश. मी मतं कशासाठी मागते? पार्लमेंटमध्ये बोलण्यासाठी. लोकसभेमध्ये आमचं काय काम असतं की पार्लमेंटमध्ये जाणं आणि तिथे आपले राज्याचे मुद्दे मांडणे तुमच्या आशीर्वादाने. आणि तिकडे घराणेशाहीचा प्रोडक्ट मी आहे. माझे वडील राजकारणात आहे, मी घराणेशाहीवाली आहे, हो आहे. आणि मला अभिमान येतो त्या गोष्टीचा. मी ताकाला जाऊन भांडं वाचत नाही की दुसऱ्याचं ते घराणेशाही आणि माझं ते मेरिट. मी घराणेशाहीवाली आहे, पण माझ्या घराणेशाहीचं मेरिट हे मला भारतीय जनता पक्षाने सर्टिफिकेट गेले 10 वर्ष पार्लमेंटमध्ये सगळ्यात उत्तम काम झालं. त्याचं कौतुक फक्त माझ्या संघटनेचे लोक करत नाही, पण माझं भाग्य आणि तुमच्या आशीर्वादामुळे या देशातल्या सगळ्यात उच्च पदावर बसलेल्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजींनीही आमचं 10 लोकांचं कौतुक केलं आणि त्या 10 पैकी माझं भाग्य हे तुम्ही सगळ्यांनी संधी दिली म्हणून मी करू शकतो. तुमच्या सुखदुःखाच्या गोष्टी हे सगळे लोक मला सांगतात तेव्हा तर मी भाषण करते. भाषण काय असतं? अर्थातच अभ्यास आम्ही करतो, पण कुणाच्या भाषणाचं? कैलासवासी यशवंतराव चव्हाणांची भाषणं शिकून आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करतो. मधु दंडवतेजींची भाषणं आम्ही ऐकून भाषणं करतो. त्यांची वाचली, पण ऐकून मी आवर्जून त्यांचा उल्लेख एक आदर्श म्हणून करते. जरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात काम करत असले तरी सुषमा स्वराजींबद्दल मला आदरच आहे, कारण का पार्लमेंटमध्ये सुसंस्कृत कसं वागायचं हे आम्ही सुषमाजींकडून शिकलो. वेगळ्या त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या, पण हे झालेले त्यांच्यावरचे संस्कार होते. त्याच्यामुळे मी एक गोष्ट नेहमी, मी जय श्रीराम कधी म्हणत नाही, मी मर्यादा पुरुषोत्तम रामाची भक्त आहे असं मी अभिमानाने नाही, कारण का ही गोष्ट मला सुषमाजींनी शिकवली. माझ्या आईने जे जे संस्कार घरात केले ते पार्लमेंटमध्ये सुषमाजींनी माझ्यावर केले. एक आदर्श महिला म्हणून आम्ही बघितलं. आमचे मतभेद जरूर होते, पण मनभेद कधी नव्हते. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घ्यायच्या ती मर्यादा ठेवून आम्ही राजकारण करतो. आज राजकारण कुठलं झालं? मगाशी मला वाटतं सायली तुम्हीच म्हणला का, सचिन भाऊ म्हणले की आजकालचं राजकारण गलिच्छ झालंय, टीव्ही बघू पाहिजे. हे खरं आहे, गलिच्छच राजकारण झालं. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते. भ्रष्टाचार मुक्त भारत व्हावा याच्यासाठी 2014 मध्ये रान पेटवलं तुम्ही. खरं आहे, पण बरोबर होतं. मलाही असं वाटायचं 2014 मध्ये, अरे आपलं काय एवढं चुकलं का? काय चुकलं आपल्या देशामध्ये? आणि तो सगळा भ्रष्टाचाराचा मारा हा सगळा युपीएच्या सरकारवर आहे. कोळशावर आरोप झाले, 2Gचे आरोप झाले. आदर्श शब्द म्हणजे आदर्श आई वडील आदर्श घोटाळाच झाला, असे आरोप झाले. मी अजिबात कुठले खरे किंवा खोटे म्हणतच नाही, कारण मी कुणावर आरोप करतच. जोपर्यंत आपल्या हातात कागदपत्र येत नाही त्याच्यामुळे माझी ती स्टाईलच नाही की विरोधक म्हणून करा आरोप आणि आपला तो सगळ्याचा आपलं ते बाबल्यान दुसऱ्याचं ते कार्ट असं नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, मला नेहमी एक बॅलन्स व्ह्यू घेतला पाहिजे आणि तुमच्यासमोर सत्यच मांडलं पाहिजे. आणि आदर्शची केस बघा, गुरुवारी एक व्हाईट पेपर आला पार्लमेंटमध्ये. निर्मलाजी ज्यांचे माझे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले, अतिशय सुसंस्कृत महिला आहेत निर्मलाजी. अनेक वेळा आमच्या युक्तिवादामध्ये लढाई होते, पण आम्ही दोघींनी कधी एकमेकावर वैयक्तिक टीका किंवा पातळी सोडून एकमेकाला कधीच विरोध केला. आणि ह्यालाच तर लोकतंत्र म्हणतात, ह्यालाच तर लोकशाही म्हणतात. आणि लोकशाहीमध्ये त्या 4:15 वाजता पार्लमेंट संसद भवनमध्ये आल्या आणि निर्मलाजी म्हणला हा व्हाईट पेपर आहे. आम्ही म्हणला कसला व्हाईट पेपर? तर ते म्हणल्या भ्रष्टाचाराचा. म्हणलं कुठलाचा भ्रष्टाचार? ते म्हणले काँग्रेस आणि तुमच्या काळातला भ्रष्टाचार. म्हणलं 9.5 वर्ष का नाही तुम्ही आरोप केला? 9.5 वर्ष झाली तुमचं सरकार आहे, इतक्या वर्षांनी आमचा भ्रष्टाचार दिसला. त्यांनी तो कागद ठेवला आणि त्या निघून गेल्या. आम्ही तो कागद वाचला, त्याचा अभ्यास केला, म्हणला अरे याच्यात काय आदर्श घोटाळा. कारण का आम्हाला माहिती नाही, मला तरी माहिती नाही की आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही. त्याचं उत्तर नाही हो माझ्याकडे. खरा केला का नाही याचं उत्तर फक्त भारतीय जनता पक्षाकडे, माझ्याकडे नाही. आरोप करणारे पण ते आणि माफ करणारे पण तेच आहे. गुरुवारी 4:15 वाजता व्हाईट पेपर आला. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने हल्ला केला आणि सांगितलं सगळ्यात भ्रष्टाचारी कोण आहे? तर अशोक चव्हाण आहे. हे मी म्हणत नाहीये, ते ओरडायला लागल्यावर आम्ही म्हणलो असं का तुम्ही अशोक चव्हाणांना भ्रष्टाचारी म्हणताय? तर
तर ते म्हणले वीर पत्नीचा पैसा कोणी खाल्ला. वीर पत्नी आहे ती, नुसती माऊली नाही आपली, ती वीर पत्नी आहे. त्या वीर पत्नीनी कुणाचा पैसा खाल्ला तर तो अशोक चव्हाणांनी खाल्ला. आणि म्हणून अशोक चव्हाणांवर ऍक्शन झाली पाहिजे ही मागणी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी सकाळी केली, ऑन रेकॉर्ड इन पार्लमेंट. शनिवार रविवार गेला, सोमवार आला. सोमवारी तुम्ही सकाळी टीव्ही बघता का नाही मला माहिती नाही, एक 56-58ला एबीपी माझावर ज्ञानोदय येते लाईव्ह. तिची बातमी होती ब्रेकिंग की अशोक चव्हाण नॉट रिचेबल. आता सकाळी 8 वाजता माणूस नॉट रिचेबल, योगा करत असेल, आंघोळीला गेला असेल, विमानात असेल, काही करू शकतो. नॉट रिचेबल काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही. म्हणजे काय देवजाने का बातमी करते. 2 वाजता पत्रकार मला भेटायला आले आणि म्हणाले अहो अशोक चव्हाण सापडले. म्हटलं कुठे? भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये. म्हणलं अहो शक्य नाही, या कानाने या डोळ्यांनी त्यांच्यावरचा हल्ला बघितलाय. म्हणले नाही गेले, भाषण बघितलं रात्री. मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी राज्यसभेचे भारतीय जनता पक्षाचे खासदार अशोक चव्हाण झाले. आता मला 2च प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारायचे. एक, अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का? क्वेश्चन मार्क. दुसरा प्रश्न, हो का नाही? मला एक्सप्लेनेशन नकोय, मला फक्त हो का नाही मध्ये उत्तर पाहिजे. उभं रान पेटवलं त्यांनी की आपकी बार भ्रष्टाचार कांग्रेस मुक्त सरकार, ना खाऊंगा ना खाने दूंगा. आठवतं? अशी किती उदाहरणं. काश्मीर टू कन्याकुमारी ते वेस्ट बेंगॉलचं कोणी आहे का? तापसला आरोप केला, ईडीची चौकशी लावली. आता ते भारतीय जनता पक्ष में बालो ना तापस. मला आश्चर्य वाटलं, म्हटलं अरे ह्याच्यावरती ईडी लावलेली, हा बाबा कधी गेला भारतीय जनता पक्षात? म्हणजे काँग्रेस मुक्त भारत करण्यापेक्षा काँग्रेसमध्ये काँग्रेसवाले नाही तेवढे भारतीय जनता पक्षात काँग्रेसवाले आणि पदावर आहेत. म्हणजे आता संस्कार काय करायचे मुलांना, हा खूप गंभीर विषय आहे. तुम्ही विचार करा, ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामांचं नाव आपण घेतो, वडिलांच्या एवढ्या गोष्टीवर, एक शब्दावर तो मुलगा 14 वर्ष वनवासात जातो. त्याचे 2 भाऊ त्या पदावर बसत नाहीत, भावाची वाट बघतात, कुठे दिसतात. हे संस्कार आहेत आपले भारतीय. मोठ्यांचा मान सन्मान आणि छोट्यांवर प्रेम हे भारताची संस्कृती आहे. खरं बोला, ती आई कुठली आई खोटं बोला सांगते हो. त्याच्यामुळे ज्या वेळी भारतीय जनता पक्षाने जेव्हा हे सगळे भ्रष्टाचाराचे आरोप केले, मग काँग्रेस पक्षातले जे नेते बीजेपीचे आहेत ते भ्रष्ट होते का नाही? आणि जर असले तर ना खाऊंगा ना खाणे दूंगा. आणि जर नसले आणि भारतीय जनता पक्षाने खोटे आरोप केले असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागितली पाहिजे अशोक चव्हाण आणि काँग्रेस पक्षाची की हो आमचं चुकलं, आम्ही तुमच्यावर खोटे आरोप केले. अहो केवढा मोठा पक्ष होतो. मी भारतीय जनता पक्षाला खूप अतिशय सुसंस्कृत पक्ष. मी जरी विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणते, कारण काही लोकशाही. मी अरुण जेटली, अटल बिहारी वाजपेयी साहेब, अडवाणी साहेब, सुषमा स्वराजजी, अहो किती नेत्यांची तुम्हाला नावं, अतिशय सुसंस्कृतपणे पार्लमेंटमध्ये भाषण करायचे. काय झालंय त्या पक्षाला आता? तो पक्षच राहिला नाही. जुमलेबाजी, 15 लाख 2 कोटी नोकऱ्या, हे आता ते जेव्हा करतात ना तेव्हा मी तर कागदच बाजूला ठेवला. आणखीन एक जुमला आला. गॅस सिलेंडर 9.5 वर्ष कमी नाही केले. इलेक्शनला विमेन्स डे, मागच्या वर्षी विमेन्स डे नव्हता, मग दरवर्षी 100 रुपये कमी करून 100 रुपयालाच गॅस द्या आम्हाला. 1000 रुपयाचा गॅस विमेन्स डेला इलेक्शनच्याच आधी कसं काय हो कमी झाला? इतके बाबड्या होता आम्ही म्हणजे आपण कोणीच नाही. महागाई महागाई महागाई. मला अजूनही आठवतं 2014 साली माझी स्वतःची आई आम्हाला सांगायची की तुम्हाला इलेक्शनला यश येणार नाही कारण का इतकी महागाई झाली आहे, लोक थकून गेलेत. आता तुम्हाला वाटेल शरद पवारच्या बायकोला काय माहिती महागाई. हो माझी आई तुमच्यासारखी आजही भाजी आणायला जाते. आमच्या घरातलं सगळं शॉपिंग माझी आई आजही स्वतः करते. उसको पूरा आटे दाल का भाव पता है, पूछ के देख लो कधी. कारण का तिचं म्हणणं असं आहे की मार्केटमध्ये का गेलं पाहिजे, कोणी घरात कामाला नाही म्हणून नाही हो, मार्केटमध्ये काय आले ते डोळ्यांनी कळलं तर पाहिजे. कुठली भाजी आली आहे, कुठली आहे, काय भाव आहे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून माझी आई रोज मार्केटमध्ये जाते. आजही ती मला म्हणते
की आज जर हे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला आम्ही कशाला थकलोय तर आम्ही त्यांच्या महागाईला थकलोय. आम्हाला वाटलं बदल झाला तर कदाचित महागाई कमी होईल, पण महागाई कमी झालेली नाही. बेरोजगारी कमी झाल्यावर 100 लोक भेटायला आले तर 95 लोक मला नोकरी मागतात. आणि व्हॉट अ डिझास्टर. डिमॉनिटायझेशन. सगळ्यांना असं वाटलं 2000 रुपयाची नोट गेली, भ्रष्टाचार कमी होईल. काढली, आता परत सर्क्युलेशन मध्ये येणार. इथे बरेच टेक्निकल लोक असतील. कॅश इन सर्क्युलेशन, CIC इज द हायेस्ट इन दिस कंट्री. अँड व्हॉट इज द काउंटर आर्ग्युमेंट टू इट? की इट इज CIC बिकॉज the economy has grown. Boss, if economy has grown, what about digital India then? उसका क्या हुआ? नोट छापायची गरजच काय तर सगळं डिजिटल आहे. मी स्वतः पार्लमेंट मध्ये 2 विषयांवर बोलले, इलेक्टोरल बॉन्ड आणि पेटीएम. सगळे म्हणायचे अरे, आणि क्रिप्टो करन्सी. तुम्ही कोण क्रिप्टो मध्ये आहात का? अरे मत करो मेरे भाई. क्रिप्टो करन्सीच्या विरोधात आम्ही 3-4 खासदार, पक्षपात नाही. तुम्हाला असं वाटतं आम्ही फक्त भांडतो, आम्ही फक्त भांडत नाही हो. पार्लमेंटमध्ये भारतीय जनता पक्षाचे 2-3 खासदार आणि या बाजूने आम्ही दोघं तिघं आम्ही एक ग्रुप केला होता. कारण का काही विषय सामाजिकच असतात. आम्ही विरोधात आहोत म्हणून सरकारमध्ये कुपोषण वाढू असं भाषण करू का? त्याच्यामुळे क्रिप्टो करन्सीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचे 2-3 खासदार आणि आम्ही भयंकर प्रयत्न केले. बाबा क्रिप्टोचं बघा, डार्क नेट इज अ ह्यूज प्रॉब्लेम इन दिस वर्ल्ड, नॉट जस्ट इन दिस कंट्री. त्याच्यामुळे क्रिप्टोचा काय निर्णय आणि त्याच्यावर टॅक्स लावला सरकारने. इफ क्रिप्टो इज नॉट लीगलाइज्ड, हाऊ कॅन यू टॅक्स समथिंग विच इज नॉट लीगल? Crypto was not, is still not legal. How will you control crypto? Boss, it's a part of dark net. कसं टॅक्स भरणार कोणी क्रिप्टोवर? इट्स अ जोक ऑफ अ पॉलिसी. हे सांगून सांगून थकलो. आम्हाला तर इतकं ट्रोलिंग झालं. असे आढाणी खासदार जाणार असतील तर नको आहे पार्लमेंटमध्ये. हो, 2 वर्षांनी आम्ही ओरडून जेव्हा आम्हाला ट्रोलिंग होतं तर 2 वर्षांनी RBIने काय सांगितलं? क्रिप्टो नीड्स टू बी लुक्ड इनटू, प्लीज बी वेअर. आणि ज्यांनी क्रिप्टोच्या जाहिराती केला त्या सगळ्यांना लीगल नोटिस केल्या की क्रिप्टो इज डेंजरस, डोंट डू इट. म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी बोललो, आलं की नाही खरं क्रिप्टोच्या बाबतीत? क्रिप्टो हॅज क्रॅश. पेटीएम केळे घेता की नाही पेटीएम वर? भाजीवाल्याला पण पेटीएम देतात. सगळे पेटीएम. काय झालंय पेटीएमच्या कंपनीचं? सगळ्यात जास्त पेटीएमच्या विरोधात भाषणं मी केली. याही पार्लमेंटमध्ये मी 10 वेळा तरी पेटीएमच्या विरोधात बोलले. म्हणलं अहो, इट इज कोलॅप्सिंग. कंपनी कोलॅप्स. 27,000 कोटी रुपये गेले. 27,000 कोटी. कोण देणार त्याची अकाउंटेबिलिटी? 27,000 कोटी. इट इज अ ह्यूज क्रायसिस. पेटीएमचा Q&A बघा, त्याच्यात काय सांगतात की पेटीएम मध्ये पुढच्या महिन्याचा पगार घेऊ नका. आजचा इंडिया टुडे वाचता ना सगळे? इंडिया टुडेची लीड स्टोरी बघा या आठवड्याची. इट्स ऑन पेटीएम. आणि माझी भाषण काढून बघा. मी 5 वर्ष जी भाषणं केली, ऍब्सोल्युटली तसं आता झालेलं आहे पेटीएमच्या बाबतीत. आम्ही काही टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही हो, पण कळत होतं एकीकडे चायनीज इन्क्लुजन बद्दल तुम्ही बोलता आणि सगळी चायनीज टेक्नॉलॉजी पेटीएमच्या माध्यमातून आपल्या देशात आणता. म्हणजे एकीकडे लढायचं आणि त्यांनी सगळे पैसे त्यांचे चायनीज ऍपचे आपण करायचे फॉर व्हॉट? आणि डिजिटल इंडिया. डिमॉनिटायझेशन कशासाठी केलं? तर कॅश इन सर्क्युलेशन आज सगळ्यात जास्त आहे. मग हा कॅश आला कुठून? रेड होतात की नाही तुम्ही बघता ना टीव्हीवर? एवढे पैसे सापडतात. मग जर डिमॉनिटायझेशन झालं, नोट बंदी झाली, तर मग एवढ्या नोटा सापडतात कशा? आणि 2000ची नोट बंदी कशाला केली? तर परत सुरू करायची होती. तर आता छापायचे पैसे कोण देणार? तुम्ही आणि मी. आपण जे टॅक्सचे पैसे भरणार ते फुटपाथ करायच्या ऐवजी आता 2000च्या नोटा छापण्यात आल्या. ही माझी त्यांच्याशी लढाई. माझी वैयक्तिक लढाई नाहीये, माझी वैचारिक पॉलिसी लेवलला लढाई. डिजिटल इंडियाच्या विरोधात नाहीये. आता काय क्रेडिट कार्ड नाही, मोबाईलवरनं बँकिंग करतो. इट इज वंडरफुल, नथिंग रॉंग. पण चार्जेस किती घेता तुम्ही बँकेचे? किती वेळा पैसे काढायला आणि घालायला? माझेच पैसे घालायला आणि काढायला मला पैसे द्यावे लागतात. मग ते डब्यात होते ते बरे होते. नवऱ्याला पण माहिती नव्हतं ठेवले होते. खरं आहे की नाही? वी हॅव टू सी पॉलिसी मेकिंग इज अन आर्ट. आम्ही निवडून कशासाठी जातो? काय सत्तेचा खेळ नाही हो की तुम्हाला खासदार व्हायचंय मला? प्लीज, इट्स अ व्हेरी सिरियस जॉब. पॉलिसी मेकिंग इम्पॅक्ट. इथे कोण इकॉनॉमिस्ट आहे का? जेव्हा जेव्हा पॉलिसी करतो, इट हॅज अनइंटेन्शनल कॉन्सिक्वेन्सेस.
त्याच्यामुळे त्या सगळ्याचा विचार आपल्याला करायचा असतो. पॉलिसी इंटेंट मे बी व्हेरी गुड. मी माझी सगळी भाषण करो, मी मोदी सरकारला 10 वर्ष जेव्हा मी टीका करते, आय नेव्हर टेक अवे फ्रॉम इंटेंट ऑफ एनी गव्हर्नमेंट. पण इंटेंट गव्हर्नमेंटचं चांगलं असलं तरी नुसतं माझी खूप इच्छा आहे हो, पण कृती पण मॅच झाली पाहिजे ना त्याच्याबरोबर. किंवा डिमॉनिटायझेशन तुम्हाला काळा पैसा घालवायचा होता, व्हॉट वॉज द आउटकम? झिरो. काळा पैसा आजही आहे ना या देशात. कुणाच्या तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख कोणी आले असते तर इथे कशाला बसला असता? नॅनो गळून गाडी घेऊन फिरत बसला असता सगळीकडे गावात. ना 15 लाख आले ना काळा पैसा आला. काय क्लिअर झालं? किती तुम्हाला इलेक्टोरल बॉन्ड इज लिगलायझिंग करप्शन फॉर पार्टी. हा माझा आरोप आहे आता. तुम्ही म्हणाल आमचा काय संबंध? तुमचा संबंध आहे. इलेक्टोरल बॉन्ड्स म्हणजे काय? जे पैसे सरकार पक्ष घेतो. आता हे माझं म्हणणं नाही, आम्ही तर भाषण करतच होतो, पण आता माननीय सुप्रीम कोर्टाने शब्द वापरलाय क्विड प्रो को. आता क्विड प्रो को म्हणजे काय? म्हणजे तुम्ही मला, आता मी एक उदाहरण देते, आरोप नाही, मी का परत नंतरला सुप्रिया सुळे आमच्यावर आरोप करतात, कागद दाखवा. माझ्याकडे पण कागद आहे, ते वेळ आल्यावर दाखवा. पण तुम्ही जर मला एक कॉन्ट्रॅक्ट दिला तर मी कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्हाला तुमच्या पक्षाला जायचं सेवेमध्ये बॉन्ड घ्यायचा आणि तो बॉन्ड तुमच्या पक्षाला द्यायचा. त्याच्यात माझं नाव येणार नाही, कुणाचंच नाव येणार नाही. या देशामध्ये 6,000 कोटी रुपयाचे 6,000 कोटी रुपयाचे इलेक्टोरल बॉन्ड हे फक्त भारतीय जनता पक्षाकडे, दुसऱ्या कुठल्याही पक्षाकडे नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं माहिती द्या. ते काय म्हणले? जून महिन्यात देऊ. इलेक्शन कधी संपतं? एप्रिलमध्ये. मे मध्ये रिझल्ट येईल, जून मध्ये. एक टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये त्यांच्याकडे माहिती नाही इलेक्टोरल बॉन्ड्स कोणी दिले, त्यांना द्यायचीच नाहीये माहिती, कारण का ते एक्सपोज होतील. क्विड प्रो को कुणाकुणाची नाव आहे तुम्ही आलंच टाकता इलेक्टोरल बॉन्ड्स मध्ये आपल्याला, म्हणून तर वेळ मागताय. मला खरं सांगा, ह्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आज एवढा वेळ लागतो का? इलेक्टोरल बॉन्ड सगळं डिजिटल आहे. यांनीच बँकिंग डिजिटल केलं म्हणतात, यांनीच डिमॉनिटायझेशन कॅश बंद केलं म्हणतात. मग जर कॅश बंद केला, बॉन्ड्स इलेक्ट्रॉनिक आहेत, तर मग ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सची माहिती काय? एक बटन दाबायचं असेल ना, इंदवडीतला कोणीतरी टेक्निकल सॉफ्टवेअरवाला इथे, त्याला पाठवू मदतीला त्यांना. इट्स नॉट रॉकेट सायन्स, इट्स जस्ट टेक्नॉलॉजी. मग हा भ्रष्टाचार नाही आहे. मग भ्रष्टाचाराला तुम्ही मतदान करणार? तुम्ही लढला आमच्या विरोधात भ्रष्टाचारी हो, जेवढे आमच्याकडे नाही. एक आहे, परवा अमित भाई आले होते, मला इतका आनंद झाला. आमच्यावर काय आरोप केला की वडिलांना मुलीला मुख्यमंत्री करायचं. आता ते पण त्यांना कोणी सांगितलंय मला माहिती नाही. ठीक आहे, आरोप आहे, करू दे. मला काही त्याचं वाईट वाटतं, कारण का भ्रष्टाचारातून मुक्त केला आपण. आम्हाला नॅचरली करप्ट पार्टी म्हणायची, NCP, नॅचरली करप्ट पार्टी. आता नाही म्हणत, आता आम्हाला म्हणतात परिवारवाद. आता त्यांच्याकडे किती परिवारवाद याची लिस्ट करायला मी नाही बसलो, कारण का अमित भाईच म्हणतात की एक बोट कुणाला दाखवलं ना तर 3 आपल्याला दाखवलं. त्याच्यामुळे त्यांच्या घरात किती परिवारवाद, त्यांच्या मित्र पक्षांमध्ये हा इशू मला सांगायला नको. मी खूप सुज्ञ लोक आहे. त्याच्यामुळे ह्या देशामध्ये आज जी दडपशाही चालली आहे, जो अन्याय चाललाय, विरोधक असला तर तो भ्रष्ट, आणि आमच्याकडे आला तर वॉशिंग मशीन. वेस्ट बेंगॉलच्या ममता बॅनर्जी जे म्हणतात ते खरं आहे, काही खोटं नाही राहिलेलं. कारण का भ्रष्टाचाराच्या बद्दल भारतीय जनता पक्षाची बोलायची नैतिकताच राहिली नाही. ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले सगळे त्यांच्या पक्षात आहेत. माझं चुकत असेल तर मी भाषण माझं मागे केलं आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत तुम्हाला हवा होता ना, मी तुम्हाला शब्द देतो. मी 15 वर्ष या भागातली खासदार आहे. एक भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर कधी झाला नाही आणि कधी होणारी नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. ते कुठली का गॅरंटी? हा शब्द आहे माझा. अहो, मी इथे पैसे कमवायला नाही आले तुमच्याकडे. मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी इथे आले. आणि बिझनेस करायचा तर नवरा बघून गेला, मी कशाला त्याच्यात. पण माझा नवरा काय खंडाळ्याच्या घाटाच्या वरती आहे. मी खूप चेष्टेने सगळ्यांना सांगते, आमचं मॅरेज इज अतिक्या खंडाळा. नवरा खंडाळ्याच्या खाली, मतदारसंघ खंडाळ्याच्या वर. मी त्याच्या कामात दुडबुड करत नाही, त्यांनी माझ्या. दॅट्स नॉट माय कोर कॉम्पिटन्स. नवऱ्याचा बिझनेस मला नाही माहिती कसं चालवायचा, आणि त्याला खासदारकी माहिती नाही. त्याचा काय संबंध माझ्या पार्लमेंटमध्ये मी जाण्याचा? माझा नवरा त्याचं काम करतो, मी माझं करतो. तर शिकले कशाला? स्वतःच्या बाहेर उभी कशाला राहिले? तर नवऱ्याने स्पून फिडिंग करायचं असेल तर टू ओल्ड फॉर दॅट. ते नवीन लग्न झालं तेव्हा शिकलो एकमेकांकडे.
अजूनही शिकतो काही गोष्टी, कारण काय नॉट फायनान्शियल रिझल्ट. मी आता फायनान्सवर जोरात बोलते, तर 15 वर्ष शिकले ना सगळ्यांकडून. पार्लमेंटमध्ये भाषणं ऐकली, नवरांच्याकडून मार्गदर्शन घेतलं, पण फायनान्स क्रिप्टो बिप्टो आता वाचून सगळं कळायला काय फार अवघड नसतं, पण ते वय होतं. पण आता आम्ही लोकसभेला कशासाठी निवडून जातो, तर पॉलिसी मेकिंगसाठी जातो. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी, विकासासाठी, पॉलिसीसाठी, समतेसाठी आणि वैचारिक भूमिका मांडण्यासाठी. माझी वैयक्तिक कुणाशीही मतभेद नाही. मतभेद फक्त पॉलिसी लेवल आहे, मनभेद तर नाहीच आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं अरे ही अशी. मनभेद असायचा प्रश्न काय आहे, मला काय लग्न करून नांदायचं आहे मनभेद करत बसायला. आय एम अ प्रोफेशनल लाईक ऑल ऑफ यू आर. तुम्ही एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करता, तिथे काय जोडत बसताना, नॉट एट ऑल. इट्स अ प्रोफेशनल रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेथ अँड परफॉर्मन्स. आणखीन एक गोष्ट जी आजपर्यंत बोलली नाही, ती आता मला सुचली योगायोगाने. देवेंद्रजी आत्ताच भेटले म्हणून. देवेंद्रजी काय भाषणात बोलतात की आमची शिवसेनेबरोबर आमचं प्रेमाचं नातं आहे, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आमचं स्ट्रॅटेजिक अलायन्स. त्याचा अर्थ काय हो, मी विचारायला विसरले. पुढच्या वेळी लक्षात आपण भेटलो की विचारू. आणि तुम्ही सगळे प्रोफेशनल आहात ना. स्ट्रॅटेजीज आर नेव्हर. लव्ह इज कन्सिस्टंट, बट स्ट्रॅटेजी इज नॉट. यू कीप चेंजिंग युअर स्ट्रॅटेजी. दॅट्स व्हॉट बिझनेस इज ऑल अबाउट. स्ट्रॅटेजी बदलायची असते. इलेक्शनची, बिझनेसमधली, नवरा बायको नात्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असते प्रेमामध्ये. तर शिंदे साहेबांबरोबर प्रेम आणि यांच्यावर स्ट्रॅटेजी. संभाल के मतदान करो, मत वाया जायला नको. इट्स अ फॅक्ट. यू कॅनॉट हॅव स्ट्रॅटेजिक. दिस इज पॉलिटिक्स. दिस इज नॉट अ बिझनेस की स्ट्रॅटेजिक करू आम्ही, नंतर इलेक्शन नंतर काय करू. अरे फसवाफसवी बंद करावं. ज्यांच्यावर तुम्ही आरोप केले ना त्यांनाच मांडीला मांडी लावणार बसताय. नैतिकता राहिलीच नाही त्या पक्षामध्ये. हे दुर्दैव आहे. त्या पक्षाकडे आदराने बघायचं. अरे विरोधक असला म्हणून काय झालं, दिलदार असला पाहिजे. आणि जेव्हा विरोधक टफ असतो ना तेव्हा आणखीन मजा येते. आता काय राहिलंच नाही तिथे. आता ते जेव्हा आमच्यावर हल्ला करतात ना, 100 गोष्टी मला हल्ला करायला आहेत. पहिल्यांदा निवडून आले ना तेव्हा म्हणे ते 70 साल में तुमने क्या किया. म्हणलं अरे दाखवते तू 10 वर्षाचा हिशोब दे आधी. आणि विचारते मला सांगावं की तुम्ही आता वारज्यात कुठून वारज्यात राहायला आला. तुमच्या गावामध्ये 20 कुठल्या विचाराने आली. ती काँग्रेसच्या काळात. कॉलेजेस कोणी काढलं, काँग्रेसच्या विचाराने काढलं. शाळा कुणाच्या काळात आल्या, तर त्या काँग्रेसच्या काळात आल्या. हॉस्पिटल्स कुणाच्या काळात झाली, काँग्रेसच्या काळात झाली. पेनिसिलिनची फॅक्टरी या देशात किंवा सगळी औषधं, सिरम इन्स्टिट्यूट कुणाच्या काळात झाली. आम्ही नाही काढली. आम्ही त्यांच्यासारखं क्रेडिट घेत नाही दुसऱ्याचं काम. पण कुणाच्या पॉलिसीच्या वेळी झाली, ती काँग्रेसच्या काळात. तर मग शिक्षण काँग्रेस, आरोग्य काँग्रेस, रस्ते काँग्रेस, वीज काँग्रेस, मोबाईल फोन काँग्रेस, टेलिव्हिजन चॅनल्स पण काँग्रेसच्याच काळात आले. MIDC पण आली. तुम्ही हिंजवडीला काम करत असता ना, ते पण शरद पवार CM असतानाच झालेली हिंजवडी. कुठली गोष्ट NDA आलं ना, ते पण काँग्रेसच्याच काळात इथे आलं. ही धरणं सगळी झाली ती पण काँग्रेसच्याच काळात झाली. हो मग तुम्ही 10 वर्षात काय केले. फक्त महागाई, बेरोजगारी आणि काँग्रेसचा भ्रष्टाचार साफ करायचंच काम यांनी केलं. आरोप आहे माझा भारतीय जनता पक्ष. नैतिकता सगळ्या मोठी महागाई कमी करू, बेरोजगारी कमी करू, भ्रष्टाचार कमी. ऑल बॉक्सेस टिक्ड. भ्रष्टाचार केला का, हो. महागाई वाढवली का, हो. नोकऱ्या कमी झाल्या का, हो. क्या फक्त मोठ्या जाहिराती आहेत. कुणाच्या जीवावर, आपल्या टॅक्स पेअरच्या पैसे. ते आता जे रोज गॅरंटी देतात ना, त्या गॅरंटी त्यांच्या पक्षाच्या खर्च नाही आहे, तर देशातला टॅक्स पेअरच्या पैशाच्या जाहिराती देतात. तुमच्या पक्षावर करा ना, आमचं काही म्हणणं नाही. ते पण इलेक्टोरल बॉन्ड मी मगाशी सांगितलेले कोणी दिले, कुठला क्विट प्रोको. आणि मी आरोप करत नाहीये, तो आरोप माननीय सुप्रीम कोर्टाने केला. म्हणजे हे इलेक्शन खूप गांभीर्याने तुम्हाला घेतलं. हे खूप मोठी क्रांती या देशात. आज सगळे घाबरलेले असतात. कुणालाही विचारा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काय पोझिशन आहे विचारा. कंट्री मे बी ग्रोइंग नॉट ओनली बिकॉज ऑफ इंटरनल बट एक्सटर्नल. सगळं इन्सुलेटेड नाही हो जग. इकॉनॉमी इज कम्प्लिटली ओपन अप. आणि ह्यांच्या काळातलं सगळं चांगलं आणि आमच्या सगळं वाईट. अहो आम्ही शिकलो खूप वर्षापूर्वी. आता त्या लेखी दाखवतात शिकवलेल्या, आमच्या सगळ्या लेखी शिकलेल्याच आहेत. आता जे फोटोमध्ये दाखवतात ना, अमूलचं पण जाहिरात फार सुंदर जाहिरात आहे, पण ते ह्यांचं कर्तृत्व नाही आहे. वो भी काँग्रेस के टाइम नाही. की काँग्रेसला नुसती डिफेंड करत नाही,
पण उगाच आमच्यावर खोटे आरोप करून आमची जी बदनामी केली जाते मस्त. आणि जर आपण बोललो नाही ना तर लोकांचे गैरसमज वाढतात. आणि त्याच्यामुळे हे इलेक्शन, या इलेक्शन मध्ये अशाच लोकप्रतिनिधीला दिल्लीला पाठवा, तो तुमचे प्रश्न मांडेल, तो तुमचा आवाज म्हणून देशात जाईल. आणि मेरिट स्पीक्स फॉर इटसेल्फ. देशात पहिला नंबर माझ्या वडिलांनी आणि काका भावांनी नाही दिलेला, भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, त्यांच्या लोकांनीच मार्क दिलेत आणि त्याच्याचमुळे मी पहिली आहे. त्यामुळे हा सगळं बॅकग्राऊंड मेरिटवर. आणि यावेळी तुम्हाला माहिती आहे आमचं पक्ष चिन्ह सगळं घेऊन गेलं. हा कुठला नाही. आता घरं तुमच्या वडिलांच्या नावावर असतीलच, वडिलांचं घर दुसऱ्याला द्याल का? माझ्याकडे चॉईस होता. मी अदृश्य शक्ती आणि सत्तेत लाल दिव्याच्या गाडीने येऊ शकले असते, पण मी विचार, वडील आणि संघर्ष चूज केला. तुम्ही माझ्या जागेवर असता तर काय केलं? तुम्ही सत्तेत बसला असता इलेक्टोरल बॉन्ड्स आणि हे सगळं घेऊन अदृश्य शक्ती बरोबर, संघर्ष, वडील आणि विचार अशी नाही. इट्स अ गिव्हन, काही विषयच नाही. संघर्ष, वडील आणि विचारच महत्वाचा टिकतो. ही अदृश्य शक्ती बरोबर सत्तेत बसून करणार काय? आणि त्या सत्तेचा उपयोग काय जर त्याच्यात तुमचं कुणाचं भलं होणार नसेल तर? भलं फक्त त्यांचंच होत आहे, तुमचं कुणाचं होत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आता सत्ता, मी काय रडत बसत नाही. सगळे म्हणा ओ ते येतील इमोशनल ब्लॅकमेल. इमोशनल ब्लॅकमेलचा विषय कुठे येतो? इमोशनचा काय विषय? वी आर ऑल प्रोफेशनल. अहो आई वडिलांनी शिकवलंय मला, मेंदू आहे, हातपाय चालतात, शून्यातून जग उभं करू. आई वडिलांना अभिमान वाटेल. त्याला मुलगी आहे ना, स्त्री भ्रूण हत्या देशात बंद होईल जेव्हा आमच्यासारख्या पोरी लढतील. खरंच आहे, माझी ही लढाई वैयक्तिक कोणाची नाही. माझी इच्छा आहे की प्रत्येक घरामध्ये एक सुप्रिया उभी राहावी. सायली उभी राहिलीच ना, मग सायली करू शकते तर सुप्रिया का नाही उभी राहू शकत? माझ्यासारख्या असंख्य महिला आहेत ज्या एकल आहेत पण उभ्या राहतात ना खंबीरपणे. जेव्हा आमच्यासारख्या महिला उभ्या राहतात, प्रत्येक घरात त्या जातं मेसेज की भैया ही मुलगी पण स्वतःच्यावर सून, मुलगी जी कोणी असेल ती उभी राहू शकते आणि संघर्ष करू शकते आणि सत्याच्या बाजूनी लढणं हेच बरोबर आहे. म्हणून मला मर्यादा पुरुषोत्तम रामांचं नाव घ्यायचा अधिकार फक्त मला आहे, त्यांना नाही. त्याच्यामुळे ही लढाई सत्य विरुद्ध असत्याची. माझं नातं हे स्ट्रॅटेजिक नाहीये, हे निष्ठेचं आणि प्रेमाचं आहे. स्ट्रॅटेजिक अलायन्स तिकडे. आम्ही फक्त महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी निघतो आणि माझ्या कामामुळे जर तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवणार असेल याच्यासाठी मी लोकसभेचं इलेक्शन. त्याच्यामुळे ह्या वेळेस माझं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. ही एक नवीन नांदी आहे. ही नांदी भ्रष्टाचाराच्या विरोधातली नांदी, ही महागाईच्या विरोधातली नांदी आहे, ही बेरोजगारीच्या विरोधातली नांदी आणि ही महाराष्ट्राच्या पारदर्शक विकासाची नांदी. त्याच्यामुळे आम्हाला कदाचित पांडुरंगाची इच्छा असेल की हे नवीन चिन्ह घेऊन बघा, योगायोग बघा. चिन्ह आम्ही नाही, इलेक्शन कमिशनने आम्हाला दिलं. आम्हाला काही चॉईस नव्हता. आमच्यावर लादलं जाते पक्ष नाही, चिन्ह नाही, हे घ्या, नवीन करायचं तर करा, नाही तर राहावं. आम्ही म्हणलं नाही, जे पदरात पडेल ते घेऊ आणि करू आणि लढू. आणि म्हणून सायली जे म्हणली ना, लढेंगे और जीतेंगे और आपकी सेवा करते रहेंगे, हे मी सांगण्यासाठी तुम्हाला इथे आहे. बराच वेळ झालेला आहे, बऱ्याच लोकांची जेवणाची वेळ झाली असेल, त्याच्यामुळे शुगर लो व्हायच्या आधी किंवा हाय व्हायच्या आधी मी माझं भाषण आवडते. पण आपण आल्यानंतर अतिशय प्रेमाने माझं जो सत्कार केला आणि सगळ्यांना आम्हाला जी साथ दिली आहे त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. आणि पुन्हा एकदा आपण वेळ दिल्याबद्दल, परीक्षा ज्यांची चालू आहे त्या आयांना सगळ्यांना सांगते की परीक्षा आत्ता खूप मोठी वाटते. माझ्या वयाच्या याल तेव्हा असं वाटेल उगत ते एवढा बाऊ केला आपण त्या शाळेत, पण त्यावेळी किती गोष्ट आणि कृती खूप महत्त्वाची असते. सगळ्या आई वडिलांना मुलांबरोबर ऑल द बेस्ट. रागू नका, थोडंसं दमानी घ्या, पण नक्की तुमची मुलं चांगल्या मार्कांनी पास होऊन तुमच्यापेक्षा कर्तृत्ववान आणि यशस्वी होतील एवढीच देवाचरणी प्रार्थना करते, शुभेच्छा देते आणि आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. धन्यवाद ताई. अतिशय अभ्यासपूर्वक भाषण आपण ऐकलं. लहान असल्यापासून बऱ्याच